ग्रंथ गुलामगिरी. लेखक ज्योतिराव गोविंदराव फुले. पार्ट 2. इतके करुणापर शब्द बोलल्याने त्या दुष्टाचे अंतःकरण काहीतरी द्रवावे, परंतु मुळीच नाही. त्याने त्या प्रसूत झालेल्या पाहून त्यापासून त्यांची बालके हिसकावून घेऊ लागला. तेव्हा त्या त्यांच्या संरक्षणाकरिता त्यांच्यावर पालथ्या पडून पुढे मान करून म्हणाल्या असतील की, अहो परशुरामा, तुम्हाला जर या मुलांचे प्राणच घेणे आहे तर प्रथम आमचे शिर उडवा, मग आमचे पाठीमागे इतके करुणापर शब्द बोलल्याने त्या दुष्टाचे अंतःकरण काहीतरी द्रवावे, परंतु मुळीच नाही. त्याने त्या प्रसूत झालेल्या पाहून त्यापासून त्यांची बालके हिसकावून घेऊ लागला. तेव्हा त्यांच्या संरक्षणाकरिता त्यांच्यावर पालथ्या पडून पुढे मान करून म्हणाले असतील की, अहो परशुरामा, तुम्हाला जर या मुलांचे प्राण घेणे आहे तर प्रथम आमचे शिर उडवा, मग आमचे पाठीमागे त्यांचे काय करणे ते करा. आमचे समक्ष त्यांचे प्राण घेऊ नका. परंतु काही हो त्यांनी ऐकले नाही. हर हर. त्यांच्याजवळून जेव्हा त्यांची मुले हिसकावून घेतली असतील तेव्हा त्यात जे दुःख झाले असेल ते लिहिण्यास आमचे हातातून लेखणी गळून पडते. असो, त्या चांडाळाने त्या मुलांचे प्राण त्यांच्या आयासमक्ष घेतले तेव्हा काही जणांनी आपले ऊर बळविले, केस तोडिले, तोंडात माती घालून घेऊन प्राण दिले असतील. काही जणींनी पुत्रशोक म्हणून प्राण सोडिले असतील व काही जणींना वेळ लागून हा पुत्र करीत भटकत फिरू लागले असतील. ही सर्व हकीकत भट लोकांपासून आम्हास समजेल अशी आम्हास मुळीच आशा बाळगायस नको. याप्रमाणे भट लोकांच्या मुख्याधिकारी परशुरामाने शेकडो क्षत्रिय लोक मारून त्यांचे बायका मुलांची दुर्दशा करून टाकली. आणि त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रातिशूद्र लोकास सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व जगाचा उत्पन्न करता असे म्हणविण्यात लावले आहे. हे मोठे आश्चर्य आहे. परशुरामाच्या पाठीमागे भट लोकांनी त्यास कमी छळले असे नाही, तर त्यांनी आपल्याकडून जितके छळवले तितके त्यास छळिले. त्यांनी त्या लोकांपैकी बरेच लोकांस त्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पायात दडपीत. याविषयी या ग्रंथात लिहिलेले आहे. त्यांनी त्या लोकास इतकेच तुच्छ मानावे की एखादे वेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धुत असतास त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शूद्रास आपली सर्व उसरे गोळा करून बऱ्याच दूर अंतरावर, जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असे. तेथून जर भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला अथवा आला असा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठे त्वेषाने मारावे. त्यामुळे त्याचे मस्तक रक्तबंबाळ होऊन मूर्छित होताना जमिनीवर धाडकन पडावे. पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावे. सरकारास जर कळवले तर सर्व भटशाही पडली उलटी, त्यासच सजा होणार. परमेश्वरा, केवढा हा अन्याय. असो, एक दुःख आहे म्हणून सांगावे अशी यापेक्षा अधिक दुसरी पुष्कळ दुःखे शूद्रादी अतिशूद्रास सोसावी लागत असत. भट राज्यात त्यास व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी मारामार पडत असे. त्यातून प्रातःकाळी तर फारच अडचण पडे, कारण त्यावेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते. आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शूद्र रस्त्याने जात असता समोरच्या रस्त्याने भटसाहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एक बाजू सोडून त्यास बसावे लागत असे. भटजी गेल्यानंतर तो आपल्या कामाला जाई. एखाद्या वेळेस याची छाया भटाच्या अंगावर चुकून पडली तर तो भट लागलीच त्यास मरे मरे तोपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यास तुंबण्याची देखील पंचायत. याकरिता
त्यास भट वस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर थुंकण्याकरिता एखादे भांडे ठेवावे लागत असे. जर त्यांचा थुंका जमिनीवर पडून भट साहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याचे असे समजावे की आता आपले पुरे आयुष्य भरले. याप्रमाणे अनेक संकटे भोगिता भोगिता ते फार त्रासून गेले. केव्हा त्यापासून सुटका होईल याची वाट जसा एखादा फार दिवस तुरुंगात टाकलेला कैदी आपल्या इष्टमित्रास मुलाबाळास व भावबंदास भेटण्याविषयी अथवा स्वतंत्रतेने इकडे तिकडे फिरण्याविषयी मोठ्या उत्सुकतेने सुटकेचे दिवसाची वाट पाहतो, अगदी त्याप्रमाणे पाहत आहेत. इतक्यात दैववशास ईश्वरास त्याची करुणा येऊन या देशात इंग्रज लोकांचे राज्य झाले व त्यांच्याकडून ते भट लोकांचे कायिक दासत्वापासून मुक्त झाले. ते इंग्रज सरकारचे त्याबद्दल फार फार आभार मानतात व सर्वस्वी त्यांची ते ऋणी आहेत. त्यांचे उपकार ते कधी विसरणार नाहीत. त्यांनी त्यास आज शेकडो वर्षाचे भट लोकांच्या कैदेखान्यातून मुक्त करून त्यांच्या मुलाबाळास सुखाचे दिवस दाखवले. ते नसते तर भट लोकांनी त्यास केव्हाच धुळीस मिळवले असते. यावर कोणी अशी शंका घेतील की आज भट लोकांपेक्षा शूद्रादी अतिशूद्र लोकांचा भरणा सुमारे 10 पट असून भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोकांस कसे धुळीस मिळवले असते. याचे उत्तर असे आहे की एक शहाणा मनुष्य 10 अज्ञानी मनुष्याचे आपणाकडेच मन वळून त्यास तो आपले ताब्यात ठेवू शकतो. आणखी दुसरे असे की ती 10 अज्ञानी मनुष्ये जर एकाच मताची असती तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचे काही चालू दिले नसते. परंतु ते 10 जण निरनिराळे 10 मतांचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यात त्यास फसविण्यात काहीच अडचण पडत नाही. त्याप्रमाणे शूद्रादी अतिशूद्रांची मते एकमेकास मिळू नये म्हणून पूर्वी भट लोकांनी एक मोठा धूर्त कावेबाज विचार शोधून काढला. त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणे भट लोकांस भीती वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही तजवीज योजली. तरच आपल्या येथे राहण्याचा टिकाव लागून सदा सर्वदा ते लोक वंशपरंपरेने आणि वंशजांचे गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करिता त्याचे निर्ळ्याच्या घामाने मिळवलेले उत्पन्नावर बिनधास्त मौज मारता येतील. हा त्यांचा विचार सिद्धीत जाण्याकरिता जातीभेदाचे थोतांड उपस्थित करून त्याचवर अनेक स्वहित साधक ग्रंथ केले व ते अज्ञानी लोकांच्या मनात भरविले. यापैकी जे भट लोकांबरोबर मोठे निकराने लढले त्यांचा त्यांनी एक वर्गच वेगळा केला. त्यांच्या पुरतेपणी सूड उगवण्याकरिता त्यास व त्यांची जी पुढे संतती होईल तिजला त्यांच्यातीलच लोकांनी म्हणजे हल्ली ज्यास माळी कुणबी वगैरे म्हणतात तर त्यांनी त्यांचा स्पर्श देखील करू नये असे भट लोकांनी त्यांच्या मनात भरविले. असे जेव्हा झाले तेव्हा अर्थातच त्यांचा व्यापार वगैरे बंद होऊन अन्नास मोताद झाले. त्यामुळे त्यास मेल्या गुरांचे मांस खाणे भाग पडले. ते त्यांचे कृत्य पाहून हल्लीचे शूद्र जे आपणास मोठ्या अहमपणाने माळी कुणबी सोनार शिंपी लोहार सुतार इत्यादी मोठमोठ्या संज्ञा केवळ तो धंदा केल्याचे योगाने म्हणून घेतात, तर तेच लोक आपले पूर्वज एकाच घराण्यातील असता त्यांचे पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांशी मोठ्या निकराने लढले. सबब भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यास अन्न कराव्यास लावले. हे आतील गृह्य त्यांच्या लक्षात न येता ते भट लोकांच्या सांगण्यावरून द्वेष करावा शिकले. कितीतरी ते ईश्वराचे अपराधी आहेत की त्या सर्वांचा निकट संबंध असून एखाद्या सणावाराला ते त्यांच्या दारी दुरून अन्न वगैरे मागण्यास आले असता ते त्यास झिडकारून देतात व केव्हा केव्हा काठीसुद्धा घेऊन त्यांचे अंगावर मारण्यात जातात. असो, याप्रमाणे भट लोकांनी आपल्याशी इतर लोकांनी जसजशी वर्तणूक केली त्याप्रमाणे त्यांच्या जाती बांधून त्या सजा अथवा वरकांतीचा आश्रय देऊन सर्वस्वी आपले अंकित करून ठेवले. जेव्हापासून शूद्रादी अतिशूद्रामध्ये भट लोकांनी जातीभेद उत्पन्न केला तेव्हापासून त्या सर्वांची मते भिन्न भिन्न झाली. मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजे तशी व्यवस्था करण्यास सवड सापडली. याविषयी एक जगप्रसिद्ध म्हण आहे ती अशी की दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. म्हणजे भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्रांमध्ये आपापसात
वैमनस्य आणून आपण त्यांच्या जीवावर ऐशाराम भोगीत आहोत. हे पुस्तक करतेवेळी माझे मित्र रारा विनायकराव बापूजी भंडारकर व राजण्णा लिंगू यांनी मला उत्तेजन दिले. सबब मी त्यांचे फार फार आभार मानितो. ज्योतिराव गोविंदराव फुले. अनुक्रमणिका. भाग पहिला. ब्रह्मा, उत्पत्ती, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक याविषयी. भाग 2. मत्स्य आणि शंखासूर याविषयी. भाग 3. कच्छ, भूदेव आणि भूपती, क्षत्रिय, द्विज आणि कश्यप राजा याविषयी. भाग 4. वराह आणि हिरण्याक्ष याविषयी. भाग 5. नरसिंह, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विप्र, विरोचन इत्यादींविषयी. भाग 6. बळीराजा, ज्योतिबा, मराठे, खंडोबा, महासुबा, 9 खंडांचा न्यायी भैरोबा, 7 अश्रे, तळी भरणे, आदित्वारास पवित्र मानणे, वामन, पक्ष घालणे, विंध्यावली, घट बसविणे, बळीराजांचे मरण, सती जाणे, आराधी लोक, शिलंगण, तांदुळाचा बळी, दुसरा बळीराजा येण्याविषयीची भविष्य, बाणासूर, कुजागिरी, वामनाचा मृत्यू, उपाध्ये, होळी, वीर काढणे, बलिप्रतिपदा, भाऊबीज इत्यादींविषयी. भाग 7. ब्रह्मा ताडपत्रांवर लिहिण्याची चाल, जादूमंत्र, सुसंस्कृताचे मूळ, अटक नदीचे पलीकडे जाण्याची बंदी, पूर्वी घोडी वगैरे ब्राह्मण लोक खात होते, भट, राक्षस, यज्ञ, बाणासुराचे मरण, परवारी, सुताचे पौष्टिन्य चिन्ह, बीजमंत्र, महार, शूद्र, कुलकर्णी, कुळंबी, कुळबीन, शूद्रांचा द्वेष, सोवळे, धर्मशास्त्र, मनु, भट, पंतोजींचे शिक्षण, मोठा भयंकर परिणाम, प्रजापतींचं मरण, ब्राह्मण इत्यादिकांविषयी. भाग 8. परशुराम, मातृवध, 21 स्वाऱ्या, दैत्य, खंडेरावाने रावणाचा आश्रय केला, 9 खंडची जाणाई, 7 आसरा, महाराचे गळ्यातील काळा दोरा, अतिशूद्र, अंत्यज, मांग, चांडाळ, महाराज जिवंतच पायामध्ये दडपणे, ब्राह्मणात पाठ लावण्याची बंदी, क्षत्रिय अर्भकाचा वध, प्रभू रामोशी, जीनगर वगैरे लोक. परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यास आमंत्रण इत्यादिकांविषयी आहे. भाग 9. वेदमंत्र, जादूचे वजन, मूठ माळणे, देव्हारे घुमवणे, जप, 4 वेद, ब्रह्मघोळ, नारदशाही, नवीन ग्रंथ शूद्रास ज्ञान देण्याची बंदी, भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा इत्यादींविषयी. भाग 10. दुसरे बळी, ब्राह्मण धर्माची फजिती, शंकराचार्याचे कृत्रिम नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिमरूपी कोट फोडला इत्यादिकांविषयी. भाग 11. पुराण सांगणे, बंड्य वगैरे परिणाम, शूद्र संस्थानिक, कुलकर्णी, सरस्वतीची प्रार्थना, जप, अनुष्ठाने, देवस्थाने, दक्षिणा, मोठ्या आडनावांच्या सभा इत्यादिकांविषयी. भाग 12. वतनदार, भट, कुलकर्णी, युरोपियन लोकांचे वसाहतीची जरुरी, विद्या खात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपियन कामगाराची अक्कलगुंग कशी होते इत्यादींविषयी. भाग 13. मामलेदार, कलेक्टर, रेव्हेन्यू, जज, इंजिनियर, खात्यातील भट कामगार इत्यादिकांविषयी. भाग 14. युरोपियन कामगारांचा निरुपाय खोतांचे वर्चस्व, पेन्शन घेऊन निर्वेद झालेल्या युरोपियन कामगारांची सरकारात गावोगावच्या हकीकत कळण्याची जरुरी, धर्म आणि जात्याभिमान इत्यादी. भाग 15. सरकारी शाळा खाती, म्युनिसिपालिटी, दक्षिणाप्राईज कमिटी, भट वर्तमानपत्रकर्ते यांची जूट आणि शूद्रादी अतिशूद्रांच्या मुलांना द्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादी. भाग 16. ब्रह्मराक्षसाचे पीडेचा धिक्कार, पोवाडा, अभंग. ज्योतिराव आणि धोंडीबा यांचा संवाद. भाग 1. ब्रह्मा, उत्पत्ती, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोकांविषयी. धोंडीबा. युरोप खंडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली. यावरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमास हरताळ लाविला. कारण मनुसंहितेत लिहिले आहे की ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास उत्पन्न केले. ज्योतिबा.
इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. याचवर त्यांनी ब्रह्माच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत. त्यास ब्रह्माने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे? धोंडिबा म्हणतात, याचविषयी सर्व ब्राह्मणे म्हणजे विद्वान आणि अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही. ज्योतिबा म्हणतात, यावरून माझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय? धोंडिबा म्हणतात, शोधांती दर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम आणि अधिक दुराचारी आहेत असे आढळते. ज्योतिबा म्हणतात, तर मग अशा अधम दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेख आला? धोंडिबा, यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे, कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही. ज्योतिबा म्हणतात, म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकातील ज्ञात्यांनी ब्राह्मणातील पुस्तककर्त्यांच्या लबाड्या जाणून दास करण्याची बंदी केली. ब्रह्मा हा सर्व मनुष्य मात्रांचा उत्पत्तीत खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती. मनुने 4 वर्णाची उत्पत्ती लिहिली आहे. ती एकंदर सर्व सृष्टीक्रमांशी ताडून पाहिली पाहिजे व सर्व खोटी आहे असे आपणास कळून येते. धोंडिबा, म्हणजे ती कशी? ज्योतिबा म्हणतात, ब्राह्मण ब्रह्माच्या मुखापासून झाले, परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी मनुने काहीच लिहून ठेवले नाही. हे कसे? धोंडिबा, कारण ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचारी असेल. यास्तव तूर्त तिजला म्लेच्छांच्या पंक्तीस बसवा. ज्योतिबा, आम्ही भूदेव, आम्ही सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे अशा जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणी ना, आणि तू तिजला म्लेच्छांच्या पंक्तीस कसे बसवितोस? तिला येथील दारू व गोमांसाचा घमघमाट कसा आवडेल हे तू मोठ्या अनुचित बोलतोस बाबा. धोंडिबा म्हणतात, तुम्हीच कित्येक वेळा भर सभेत बोलला की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषीवर्य ते श्राद्धाच्या निमित्ताने गायी मारून त्यांच्या मांसाची नाना तऱ्हेची पक्वान्ने करून खात होते, आणि आता मात्र त्यांच्या मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणता हे कसे? तुम्ही इंग्रजी राज्यास हयाती चिंतून थोडे दिवस थांबा. म्हणजे हल्लीचे बहुतेक सोवळे ब्राह्मण, रेसिडेंट, गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहरबानी व्हावी याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मांसाचे तुकडे बुटलेराच्या वाटणी देखील येऊ देणार नाहीत असे तुम्हास दिसेल. आताशा बहुतेक महार बुटलेटर ब्राह्मणांच्या नावाने आतल्या आत कुरकुरण्यास लागले आहेस, हे तुम्हाला ठाऊक नाही? म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही. सबब या दोघांचे खापर त्यांच्याच डोक्यावर फोडा. त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला का दोष देता? पुढे चालू द्या. ज्योतिबा म्हणतात, बरे, तुझी मर्जी. तसं का होईना, आता ब्राह्मणात जन्म देणारे जे ब्रह्माचे मुख ते दरमहा दूरचे झाल्यामुळे तो 4 दिवस सोहळा होऊन बसत होता, किंवा लिंगायतिनीसारखा राख लावून पाक होऊन घरातील कामकाज करीत होता याविषयी मनुचा काही लेख आहे काय? धोंडिबा म्हणतात, नाही. परंतु ब्राह्मणांच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे, आणि त्यास लिंग इतणीचा उपदेश कसा आवडला असेल बरे? कारण हल्लीचे ब्राह्मण लिंगायत विटाळ पाळीत नाहीत म्हणून त्यांचा वीट मानितात. ज्योतिबा म्हणाले, तर यावरून तूच विचार करून पहा की ब्रह्माचे मुख, बाहू, जांघा आणि पाय या 4 ठिकाणच्या योनी दुरशा झाल्यामुळे त्यास एकंदर 16 दिवस सोवळे होऊन बसावे लागले असेल. असे जर म्हणावे तर त्यांचे घरातील खटाटोप कोण करीत असे याविषयी तरी मनुचा काही लेख आहे काय? धोंडिबा म्हणतात, नाही. ज्योतिबा, बरे, तो गर्भ ब्रह्माच्या मुखात संभवल्या दिवसापासून 9 महिन्यांच्या होईतोपर्यंत कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही म्हणून म्हटले आहे काय?
धोंडीबा म्हणतात नाही. ज्योतिबा म्हणतात बरे. पुढे या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्रह्म्याने आपल्या स्तनाचे दूध पाजिले अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले, याविषयी तरी काही लेख आहे काय? धोंडीबा म्हणतात नाही. ज्योतिबा, सावित्री ही ब्रह्माची पत्नी असताही त्याने त्या मुलाचे ओझे मुखात 9 महिने वागवून त्यास जन्म देण्याचे व त्याचे पालनपोषण करण्याचे लचांड आपल्या माथ्यावर का घेतले, हे मोठे आश्चर्य आहे. धोंडीबा म्हणतात त्याची बाकीची 3 डोकी तर लचांडांपासून दूर होतील की नाही काय, त्या रांड्या राघोबाला असा पोरीतला घरकुंडी खेळ आवडला. ज्योतिबा म्हणतात आता त्यास रांड्या राखोबा म्हणावे, तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटी चोद पडले. यास निंद्य कर्म्यावरून त्याचा कोणी आदर सत्कार म्हणजे पूजा करीत नाही. धोंडीबा म्हणतात ब्रह्मात जर खरोखर 4 तोंडे होती तर त्याचप्रमाणे त्यास 8 स्तने, 4 बेंबीच्या, 4 मूत्राद्वारे, 4 मलद्वारे असली पाहिजे, पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कोठेच आढळत नाही. पुढे त्याप्रमाणेच शेषशाहीस लक्ष्मी पत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल कसे निर्मिले, याविषयी करू लागल्यास शेषशाहीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल. ज्योतिबा म्हणतात वास्तविक विचाराअंती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेस जो इराण देश आहे त्या देशातील मूळचे राहणारे होत. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत, असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशात येऊन अनेक स्वाऱ्या केल्या. येथील बहुतेक राजांच्या मुलुखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाचे मागून आर्य लोकास ब्रह्मा या नावाचा मुख्याधिकारी झाला. त्याचा स्वभाव फार हट्टी होता. त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजास रणांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक हे दास या उभयतांमध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधिले. या सर्व कृत्यावरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचा आपोआप लोप होऊन त्याचे नाव ब्राह्मण पडले. नंतर मागाहून मनुसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधलेल्या नियमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये या भयास्तव त्यांनी ब्रह्म्याविषयी अनेक तऱ्हेतऱ्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचिले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथांविषयी शूद्रदासास नारदासारख्या पटाईत बायकातील भाऊजींनी टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्म्याचे महत्त्व सहजच वाढले. असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचिले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथांविषयी शूद्रदासास नारदासारख्या पटाईत बायकातील भाऊजीने टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्म्याचे महत्त्व सहजच वाढले. आता आपण या ब्रह्म्यासारखी शेषशाहीविषयी चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्यास काळी मात्र फायदा न होता आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे. कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उत्तारण पाहून त्याच्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चित झालेल्या दिनावर खंब टोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही. धन्यवाद.